हे दोन ऑन केले आपण. हो, हे दोन ऑन केले. नंतर हे ऑन करायचं. कंट्रोलर आहे का ते? हो, हे कंट्रोलर आहे. हां येस, हे ऑन केले. हे बिल्डिंगचं पॉवर सोर्स. हां बिल्डिंग हे ऑन केलं. हे थोडंसं वेळ देते. हो ही होम स्क्रीन आहे. होम स्क्रीन बरोबर. होम स्क्रीनच्या आल्याच्या नंतर सगळ्यात पहिला पार्ट आपल्याला हा ॲटो मोड, टीच मोड. ते टीच मोडमध्ये जायचं. टीच मोडमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला प्रोग्राम नवीन चालू करायचा. आपल्याला नवीन प्रोग्राम क्रिएट करायचा. जॉबमध्ये आलो आपण. जॉब त्याच्यानंतर इथं सिलेक्ट जॉबमध्ये आलो. सिलेक्ट जॉब हे आता हे जॉब तुमचे पहिले बरोबर. हां आपल्याला तर नवीन जॉब घ्यायचा. नवीन जॉब. हां जॉबमध्ये आलो. क्रिएट न्यू जॉब. क्रिएट न्यू बरोबर. इकडे सर्व ऑन करायला लागलं आपल्या खाली. आता सर्व ऑन. हां डेट मॅन स्विच दाबायचं. हां आता सर्व मोटर्स ऑन झाले समजा. हां एक मिनिट. सर्व ऑन केलं आपण बरोबर. सर्व ऑन केल्याच्या नंतर इथं विचारता येते तुम्हाला जॉबला कमेंट काय द्यायची. काय द्यायचं याला सिलेक्ट करायचं. आपण A1 2 3 4 5 6 जे द्यायचं ते आपल्याला द्यायचं. नाव टाकायचं. एंटर करायचं. त्यानंतर एक्झिक्यूट करायचा. हां एक्झिक्यूट केला. एक्झिक्यूट केल्याच्या नंतर हा पहिला पॉईंट जो आहे तो पहिला पॉईंट आपल्याला सेट करायला लागतो होम पोझिशन म्हणून. मग त्याला इन्सर्ट एंटर होम पोझिशनसाठी. होम पोझिशनसाठी त्याला इन्सर्ट एंटर केल्यानंतर मॉडिफाय एंटर केलं. पहिला पॉईंट तिथंच पहिला पॉईंट सेट झाला. एक मिनिट. आता हा त्याचा पहिला पॉईंट. पहिला पॉईंट सेट झाला. एक मिनिट. हां बरोबर. आता जिथं पाहिजे आपल्याला तिथं दुसरा पॉईंट घ्यायचा आपण. हां रोबोटला मुवमेंट करायची. रोबोटला मुवमेंट करतोय आपण आता. मूव जेमध्ये ना. मूव जेमध्ये. हां रोबोट येतो आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपल्याला घ्यायचा रोबोट. हा इथं मी घेतला. या पॉईंटला आला. व्हिडिओमध्ये पण येते का? हो इथं घेतला. एक पोझिशन घेतलं. ही एक पोझिशन घेतली. याला इन्सर्ट केलं. एंटर केलं. आला 2 नंबरचा पॉईंट. बरोबर. त्याला मॉडिफाय एंटर करायचं. म्हणजे हा सेट झाला. मॉडिफाय एंटर सेट झाला 2 नंबरला. बरोबर. बरोबर. पुन्हा आता दुसरी पोझिशन खायची. खाली घेतला आपण. खाली घेतला. हां दुसरं पोझिशन. ही पुन्हा एक पोझिशन झाली. इन्सर्ट केलं. एंटर केलं. परत इन्सर्ट एंटर. पुन्हा मॉडिफाय एंटर केलं त्या पॉईंटला. इन्सर्ट एंटर नंतर मॉडिफाय एंटर. ते एक पोझिशन घेतलं समजा. ते एक पोझिशन घेतली. त्यानंतर पुन्हा खाली घेतला. थोडं इकडे पकडायचं. हां हां पुन्हा खाली घेतला. हां वेल्ड ऑनसाठी. इथनं आपल्याला वेल्डिंग ऑन करायची. बरोबर. त्याला इन्सर्ट केला. एंटर केला. 4 नंबरचा पॉईंट आला. मॉडिफाय एंटर केला. बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर आता इथनं वेल्डिंग ऑन करायची ना आपल्याला. मग 8 नंबरचे इथं दिले बघा. आर्कॉन. आर्कॉन दाबला. एंटर केला. इन्सर्ट केला. एंटर केला. आर्कॉन आला. बरोबर. त्याच्यानंतर आता जो वेल्डिंगचा पॉईंट आहे तो आपल्याला लिनियरमध्ये घ्यायचा. तो मोशन टाईप दाबला. बरोबर. लिनियर आला. इन्सर्ट केला. एंटर केला. ही वेल्डिंग ऑन झाली इथपर्यंत. याला मॉडिफाय एंटर केला. इथं आल्याच्या नंतर आपल्याला वेल्ड ऑफ करायचं आहे. काय करायचं आहे? वेल्ड ऑफ. हां हां मग इथं 5 नंबरचं बटन इथं आर्क ऑफ लिहिले. बरोबर. 5 नंबर केलं. एंटर केला. इन्सर्ट केलं. एंटर केलं. आर्क ऑफ झाला. त्याच्यानंतर वरती पोझिशनला घ्यायची. दुसऱ्या म्हणजे वेल्डिंग संपली आहे त्या सेफ पोझिशनला घ्यायचा. रिटर्न चालू होता. हा रिटर्न चालू आला. Z+ करायचा. Z+ केला. इन्सर्ट केला. एंटर केलं. मॉडिफाय केलं. एंटर केलं. ही पोझिशन आली. ही लिनियरमध्ये झाली. आपण चेंज नव्हती केली. बरोबर. ही जेमध्ये करायची. बरोबर. आता हिला जर चेंज करायचं असेल आपल्याला तर शिफ्ट दाबणं चेंज होऊ शकतो आपल्याला जर करायचं असेल तर. झाली. जेमध्ये आली. आता त्याच्यानंतर पुन्हा एक सेफ पोझिशनमध्ये घ्यायचं पॉईंट. त्याला पुन्हा इन्सर्ट करायचं. एंटर करायचं. मॉडिफाय करायचं. एंटर करायचं. बरोबर. त्याच्यानंतर आता पहिल्या पॉईंटला घ्यायचं आपल्याला. आता एक इन्सर्ट करून ठेवायचा पॉईंट. 10 नंबरचा पॉईंट इन्सर्ट केला आपण. मग आपल्याला होम पोझिशनचा हा पॉईंट सेम आला पाहिजे. बरोबर. तर मग 1 नंबरला जायचं. 1 नंबरला आल्याच्यानंतर त्याला फॉरवर्ड करायचं. फॉरवर्ड केला 1 नंबरला. पुन्हा 10 नंबरला जायचं. मॉडिफाय एंटर करायचं. मॉडिफाय एंटर. संपलं. 10 नंबरला तो सर्व परत सांग. हां
सर्व ऑन करायचं. सर्व ऑन झाला. सर्व ऑन केल्याच्या नंतर इथं हे बटन आहे बघा, इंटरलॉक आणि टेस्ट. इंटरलॉक आणि टेस्ट दाबलं की आपला रोबोट मूव्ह होतो. स्लो आणि स्पीड खूप स्लो ठेवली आपण आधीची, त्यामुळे स्लो येते. व्हिडिओमध्ये पण येईल तुम्हाला तो. अच्छा, वेल्ड करणार कधी आता ह्यो? नाही, वेल्डसाठी जे नाही तर हे ऑन केला तर वेल्ड करणार. अच्छा, हे ऑफच ठेवायचं कधी पण, म्हणजे वेल्ड नाही करणार. बरं. ओके. आता हा 3 नंबरला चालला आहे आपलं, 2 नंबरचा पॉईंट, 3 नंबरचा पॉईंट घेतला. हा 3 नंबरला आला आता. पोझिशन घेतोय समजा. घेतो स्लो आहे स्पीड. पोझिशन घेतोय. आता या पॉईंटला आल्याच्या नंतर वेल्ड ऑन झाला आहे. वेल्ड ऑन आहे आता. वेल्ड ऑफ झाला, वरती गेला सेफ पोझिशनला. होम पोझिशन. ओके, समजा ते होम पोझिशनला झालं. हां, ते काय करणार माहिती आहे का, हा जो पॉईंट आहे ना 4 नंबरचा वेल्ड ऑनचा पॉईंट, हा वेल्ड ऑनचा पॉईंट आपण इकडे घेतलेला आहे. बरोबर. त्याला इकडे घ्यायचं आपल्याला इथं. मग त्या पॉईंटला घेऊन जायचं आधी, याला 3 नंबरला घेऊन जायचं आधी. 3 नंबरला आधी 3 नंबर पॉईंटला आलो आपण. हा 3 नंबर पॉईंट आपण घेतलेला आहे इकडं. बरोबर आला 3 नंबर. हां, तर आपल्याला इकडे पाहिजे. मग त्याला मी इकडे घेणार आहे ॲक्सिसनुसार. 3 नंबरमध्येच चेंज करायला तुम्ही समजा. हा 3मध्ये मॉडिफाय करतो मी आता. हा 3 नंबर इकडे घेतला मी. बरोबर. याला मॉडिफाय एंटर केलं. बरोबर. हा 4 नंबरला आपल्याला वेल्ड ऑन पाहिजे. मग 4 नंबर वेल्ड ऑनच्या तिथे घेऊन जायचा. झाला. आता ते जे हे आहे समजा त्याचं वेल्डिंग रॉड, तुम्ही बाहेर कसं करता ते? हे फॉरवर्ड आणि रिव्हर्स. हे फीड आणि रिट्रॅक्ट. अच्छा, हे फॉरवर्ड आणि हे रिव्हर्स. हे बघा. बरोबर. आता याला मॉडिफाय केलं मी. पोझिशन घेतली समजा. हां, ही पोझिशन घेतली. आता नंतर वेल्डिंग ऑन कुठपर्यंत ठेवायची आपल्याला? इथपर्यंत. लिनियर. हे लिनियर जिथपर्यंत ठेवायची इथपर्यंत ठेवली. याला पुन्हा मॉडिफाय एंटर केला. हो. आणि पुन्हा आता सेफ पोझिशनला घ्यायचा. याला वरती घेतला, याला मॉडिफाय केला, एंटर केला. हा 9 नंबरचा पुन्हा थोडंसं वरती घेतला. सेफ पोझिशनला घ्यावंच लागतं. सेफ पोझिशनला घ्यावं लागतो, नाही तर मग तो धडकतो ना. आणि 10 नंबरचा होमचा पॉईंट. बरोबर. आता पुन्हा 1 नंबरला घेतो. हे 1 नंबरला घेतले. थोडं थांबा. इंटरलॉक टेस्ट. आता वेल्ड ऑन करायची आपल्याला, तर पहिले हे प्रेस करून टाकायचं. वेल्ड ऑन झाला. इंटरलॉक टेस्ट आला. आता स्पीड वाढून गेलो मी पुन्हा. बरोबर. हां, 1 नंबरपासून आला आता. चालू झाला. 2 नंबरला आला. आता वेल्ड ऑन झालं. वेल्ड ऑफ झाली.